मी तुम्हाला आधीच सांगत होतो हे सगळं खोटं आहे म्हणून, पण तुम्ही त्यासनी विचारलं नाही. मग डायरेक्ट तक्रार बिक्रार द्यायची कशी काय हिंमत केली म्हणायचं तुम्ही? हां, काय गरज पडली तुम्हाला हे असले खोटे नाटे आरोप करायची? काय काय गरज काय पडली? तुम्ही विचारलं नाही त्यासनी? त्यांनी हे सगळं ठरवून केलंय सर. अहो पण का? कारण त्यांना तुमच्या आईंना अडकवायचं होतं. म्हणजे त्यांचा तोच प्रयत्न होता जो आम्ही हाणून पाडला. नाही हो इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे असं एवढं नसेल. म्हणजे मान्य आहे सासूसुनेमध्ये वाद असत्यात होते, पण आमच्या पण घरात होते, पण हे असं एवढं करतील असं वाटलं नाही मला. अहो सर, त्यांच्याकडे बघितल्यावर आम्हालाही असंच वाटलं होतं, कारण त्या दिसायला खूप साध्या बोळ्या आहेत, पण त्यांचं डोकं खूप शार्प आहे. खूप मुद्देसूद बोलत होते त्या, म्हणजे एखादा वकील बोलतो ना तसंच. पण त्यांना जेव्हा आम्ही पुरावे मागितले ना, तेव्हा त्यांच्याकडे काहीच पुरावे नव्हते. हां, नाही पुरावे नसणारच हो, असं काय झालेलंच नाही खरं तर. तेच तर चौकशांती हेच समोर आलं की त्या आणि त्यांची फॅमिली खोटं बोलत आहेत. पण सर, आम्ही जर कसून चौकशी केली नसती ना, तर तुमच्या आईला किमान 7 वर्षाची तरी शिक्षा झालीच असती. हो, हल्ली अशा केसेस खूप वाढलेल्या आहेत. राग काढण्यासाठी लेडीज फक्त कायद्याचा उपयोग करतात. पण बरं झालं त्यांचं हे खोटं समोर आलं. एनिवे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार करू शकता. तुम्ही सांगा, आम्ही त्यांना आत टाकतो. कसं होणार आहे अक्षराचं? ती परत जाईल का सासरी? तिला जायचं आहे, पण तिला पुन्हा तिच्या सासरकडचे स्वीकारतील का? भुवनेश्वरी मॅडम इतरांशी इतकं चांगलं वागतात, मग स्वतःच्या मुलाच्या बाबतीत अशा का वागत असतील? त्यांचा संसार का मोडायला निघाल्या त्या? जर त्यांना अक्षरा सून म्हणून नकोच होती तर लग्न का लावून दिलं यांनी? आणि जर त्यांनी लग्न लावून दिलंच होतं तर मग आत्ता का अक्षराला घराबाहेर काढतायत? अशिक्षित आहेत पण असंस्कारित आहेत हे आत्ता जाणवते. पण काही झालं तरी मुलगी एकदा माहेरून सासरी गेली की तिने तिथेच राहिलं पाहिजे. सर्वांना एकत्र घेऊन संसार केला पाहिजे. आणि माझी अक्षरा सर्वांना धरून चालणारी मुलगी आहे. ती नाही दुखवत कोणाला. तिच्या विचाराने हे अगदी अस्वस्थ झाले. कधीही न चिडणारा माणूस आज चिडून अक्षराला पुन्हा तिकडे कधीही न पाठवण्याची भाषा बोलतोय. त्यांचे काही चुकत नाहीये म्हणा. देवा, आता एकच प्रार्थना आहे, अक्षूचं भलं कर. तिच्या आयुष्यातली सगळी दुःख दूर कर. येणारं बाळ नवा आनंद आणि नवं आयुष्य घेऊन जन्माला येऊ दे. काय करू? कशाचं? ते त्यांच्या विरुद्ध ॲक्शन. म्हणजे तुम्ही जर तक्रार करत असाल तर सांगा, आम्ही त्यांना आत टाकतो. ॲक्शन घेतो आम्ही. काय काय करू नका, आमची काय तक्रार नाही त्यांच्या विरोधात. अहो, खोटे नाटे आरोप करून तुमच्या आईंना जेलमध्ये पाठवण्याचा विचार होता त्यांचा. चुकीच केली ना त्यांनी. मग बघा, विचार करा. तुम्ही जर सांगितलं ना, तुम्ही जर तक्रार केली तर आम्ही त्यांना 6 महिन्यासाठी आत पाठवतो. नाही नाही, असलं काय करू नका. 6 सेकंद सुद्धा त्यांना आतमध्ये घालायची इच्छा नाही आमची. असू दे, पण तुम्ही चौकशीला फास्टमध्ये केली त्याच्याबद्दल धन्यवाद. पण आमच्या जरी विषय संपलेला आहे. तुम्ही काय चहा घेणार, कॉफी घेणार का? नाही, हां खरंच? आम्ही निघतो मग. येतो. बरं, ठीक आहे. पूर्वीचे लोक सांगायचे, घरात मूल जन्माला आलं की एक झाड लावा. अक्षरा आणि इराच्या जन्माच्या वेळी आम्ही झाडं लावली. आता त्यांचं काय झालं असेल कुणास ठाऊक. मग आम्ही ह्या घरात आलो. तू इथेच होतास, एवढा मोठा नव्हतास. कदाचित तुझं आणि अक्षराचं वय एकसारखंच असावं. अक्षराने आल्या आल्या तुला जवळ केलं, आपलंसं केलं, आणि तूही तिला आपलंसं केलंस. भावा बहिणीच्या गोड नात्यांची वीण बांधली गेली तुझ्यात आणि अक्षरामध्ये. तिची सगळी सुखदुःख तुझ्याजवळ आहेत. तिला अभ्यास करायचा असेल तर ती इथेच येऊन बसायची. इथे झोपाळाही बांधला होता तिने.
चिंतन मनन करत त्या झोपाळ्यावर बसलेली असायची. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही ना की तुझ्या सावलीत अश्रू ढाळत बसायची रे. आमच्यापेक्षा कदाचित तू तिला जास्त ओळखत असशील. एकदा झाडाची सावली सोडून मूल घराच्या सावलीत आलं. मोकळं आभाळ, मोकळा वारा, खळखळणारं पाणी यापेक्षा घरातल्या दगडधोंड्यांवरच त्याची माया जास्त जडते. आणि माया म्हटली ना की तिला डोळे कुठले रे. अक्षराचं पण तेच झालं. इरासाठी तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, लग्न केलं. आम्हीही लावून दिलं, कारण आम्हाला वाटलं की घर चांगलं आहे, घरातली माणसं चांगली आहेत. पण सगळंच गणित चुकलं. ज्यांना रक्षक समजत होतो ना ते राक्षस निघाले. घरातल्या लक्ष्मीलाच बाहेर काढलं त्यांनी. अक्षराने परत सासरी जावं, संसार करावा हे विद्याचं म्हणणं बरोबर आहे. पण ज्या घराचा उंबरा ओलांडून ती त्या घरात गेली होती ना, आज त्याच घराचा उंबरा तिच्यासाठी शाप ठरलाय. तिने परत सासरी जावं हे विद्याचं म्हणणं जेवढं योग्य आहे ना, तेवढंच तिने परत त्या घराचं, तिथल्या माणसांचं तोंडही बघू नये हे पण योग्य वाटतंय मला. द्विधा मनस्थितीत अडकलोय, द्विधा मनस्थिती. कोण देणार याचं उत्तर? काय अक्षरावहिनीने खोटे नाटे आरोप केलेत? ती इन्स्पेक्टर बी तेच म्हणली की आता काय कन्नडमध्ये सांगितलं का मी तुला? तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे तुला खरंच वाटतं का अक्षरावहिनी असं काही करतील म्हणून? अरे बाबा, मला काय वाटतंय आणि काय नाही वाटत त्यांना काय फरक पडतोय? आणि मला जसं वाटतंय तसं घडतंय काय आयुष्यात बघायलाच नवं. आम्हाला मस्त वाटलं होतं मास्तरीनबाई चांगल्या आहेत, गॅरंटी दिली ती आम्ही आई साहेबांना की मास्तरीनबाई असं करूच शकत नाही. काय केलं मास्तरीनबाईनी? तोंडावर पाडलं राव आम्हाला. असं नाही अधिपती. कसं आहे? सॉरी, मला नाही वाटत अक्षरावहिनी असं काही करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समोरासमोर बोलतच नाही यात रे, म्हणून सगळं अवघड होऊन बसलंय. मला सांग, अक्षरावहिनीने तुला सांगितलं का हो अधिपती मी तुमची तक्रार केली आहे म्हणून? फोनवर काय ऐकलास का? हिब्रूत बोलली काय आमची बायको? म्हणल्या नव्हत्या त्या दिवशी शिवानी वहिनीच्या फोनवर मीच केली तक्रार म्हणून. त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण तू ऐकलंस कुठे? शिवानीला फोन कट करायला लावलास. त्या काहीतरी सांगत होत्या पण तू ऐकून कुठे घेतलंस? हेच होतंय ना अधिपती, तू अर्ध ऐकतोस आणि रिॲक्ट होतोस. तुझ्यापर्यंत काही ती अर्धी माहिती येते आणि मग तू चिडतोस त्याच्यावर. हे बरोबर नाहीये. अरे तुझी बायको आहे ती, तू चुकीचं वागतोयस अधिपती, चुकीचं वागतोयस. तुझा हक्क आहे तिच्यावर, हक्काने भेट तिला. विचार ना काय सगळं. आज भेट त्यांना, महत्वाचा दिवस आहे. आजची भेट चुकवू नकोस. आजची भेट चुकून म्हणजे आज काय झेंडावंदन, आज काय मुहूर्त आहे काय आहे आज? आज व्हॅलेंटाईन डे, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आज भेट त्यांना आणि सांग तुझं किती प्रेम आहे त्यांच्यावर. आज तुमच्यातलं भांडण मिटलं पाहिजे. भेट त्यांना. मला कालपासून असंच वाटायचं की आज जावं त्याने भेटावं, एकदा सांगावं मिटवावं काय ते, पण आज मला तसं वाटत नाही. नाही 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 नको नको वहिनी, असं ऐका असं अचानक नको जायला. अहो वहिनी, तुम्ही दोघं एकमेकांसमोर आल्याशिवाय हा गुंता सुटणार नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय तेच मलाही वाटतंय. मला हेही कळतंय की मी त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. मी खूप प्रयत्न करते आणि मी करेन कॉन्टॅक्ट त्यांना. पण थांबा, असं डायरेक्टली नको जायला आपण. का? आपण ते चिडलेत ना, त्यांना आत्ताच कळलंय मी तक्रार केल्याचं. आणि आत्ता मी असे अचानक गेले तर प्रॉब्लेम होईल. अहो वहिनी, भाऊजी नवरा आहे ना तुमचा, आणि त्यांना भेटायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही कधी भेटू शकता त्यांना, हक्क आहे तुमचा. वहिनी चला, आज तुमच्यातलं भांडण ना मिटलंच पाहिजे आणि तुम्ही प्रेम सेलिब्रेट केलं पाहिजे. मी थांबा ना, अशी घाई नका करू. आपण घाई करून काहीतरी करायचो आणि काहीतरी भलतंच होईल. वहिनी, आजचा दिवस चुकवायचा नाहीये. आजचा मुहूर्त खूप चांगला आहे. आज काय? अहो, आज प्रेम साजरा करायचा दिवस आहे. म्हणजे आज व्हॅलेंटाईन्स डे. आज तुम्ही भेटाच त्यांना आणि आज प्रेमाचा दिवस साजरा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. चला 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 चला. वहिनी, अहो कुठे लक्ष आहे तुमचं? चला ना. हो चला.
आई हा इकडे ग. काय करतेस? अगं भडक बनवतीये. हा हे घे. चाखून बघ कसं झाली आहे. तिखट मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे का? कशी झाली आहे आई तुझ्या हातचा भडंग म्हणजे ना स्वर्ग सुख आहे. एकदम अमेझिंग झालंय. पण मला सांग आज किस खुशी में भडंग? अगं खुशी वगैरे काही नाही. अक्षराला आवडते ना भडंग म्हणून बनवली आहे. अच्छा म्हणजे ताईला आवडणारे पदार्थ एकदम झटपट करतेस तू. पण हेच मी जेव्हा सांगते तेव्हा नंतर करते असं म्हणून वेळ मारून देतेस. हिरा, ताईला जे पदार्थ आवडतात ना ते अगदी साधे सोपे असतात. म्हणजे त्याचे जिन्नस आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. आता उदाहरणार्थ हे बघ भडंग. त्याला काय लागतं? चुरमुरे, तिखट, मीठ, शेंगदाणे जे असतात आपल्या घरामध्ये. पण तुला काय हवं असतं? आता त्या दिवशी मला म्हणालीस आई मला पास्ता खावासा वाटतो. आता पास्ता बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत का आपल्या घरामध्ये अवेलेबल? नाही ना. तरी मी बनवून दिला तुला आणि नंतर खाल्लास तू. हो गाई मी चेष्टा केली. आणि मला माहितीये की तुझं ताईपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम आहे. अरे वा, कोकुराज लाडात आलाय माझं. काय पाहिजे? पिस्ता, बर्गर का ते काय मायक्रोनी काय काय म्हणतात ते हवंय का? काही बनवून द्यायचंय का? आई तुझं असं म्हणणं आहे का की मला काहीतरी पाहिजे असतं म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते? अरे बापरे 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 बापरे, चिडलो रे बाबा. चिडू नको चिडू नको चिडू नको. हे शेंगदाणा खा. शेंगदाणा को चिडू नको. शेंगदाणा खा. आवडतो ना तुला? अगं हिरा असं काही नसतं. अगं आता या दिवसांमध्ये अक्षराच्या आवडीनिवडी आपल्याला जपाव्या लागणार की नाही? खरंय तुझं आई. मला कळतंय सगळं. आता सगळं आपल्यालाच करावं लागणार आहे. आता कसं बोललीस? शाणी. आता बोलावं नाही सगळं करावं पण लागणार आहे आपल्याला. म्हणजे आता ताई सासरी तर काही जाणार नाही. आपल्याच कडे राहणार. म्हणजे सगळं आपल्यालाच करणं आलं ना. असं का बोलतेस गैरा? तुला तिचं चांगलं व्हावं असं नाही वाटत का? अगं आई असं काय करतेस? तिचं चांगलं व्हावं भलं व्हावं असंच मला वाटतं. पण ते तिला कळत नाहीये. आता आपण तिच्यासाठी एवढी तक्रार केली. तिच्यासाठी आपण ऍक्शन घेतली. पण तिने काय केलं? घाबरून तक्रार मागेच घेतली ना. नाही रा, घाबरून नाही. हे बघ, संसार टिकवायचा असेल ना तर एखादं पाऊल मागे घ्यावं लागतं आणि तिने तेच केलंय. आई संसार म्हणजे काय शिकार करण्यासारखं आहे का? की म्हणजे एक पाऊल मागे घ्यायचं, दबा धरून बसायचं आणि मग सावजावर झडप मारायची. मला तर असं वाटतं की संसार नेहमी 2 पावलं पुढे टाकून केला पाहिजे. अगं बाई, हो का? म्हणजे कसा ग? म्हणजे जर आपली चूक नसेल तर असं दबून नाही राहिलं पाहिजे. बिनधास्त प्रतिकार केला पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळेस ते आपल्या विरोधात जायच्या आधी 2दा विचार करतील. इरा, असं वागलं ना तर क्लेश वाढतात घरातले. अगं पण त्याने आपली शक्ती वाढते असं वाटत नाही तुला? मनात क्लेश ठेवून संसार होत नसतो इरा. समोरचा व्यक्ती एखादा दिवस गप्प राहील, पण आपण सतत तसंच वागत राहिलो, आपला हे का सोडला नाही तर कधीतरी समोरचा व्यक्ती प्रत्युत्तर देणारच आहे ना. समोरची व्यक्ती काही बोलायच्या आधीच आपण तिला असं नामोहरम करायचं की ती नंतर मान सुद्धा वर काढणार नाही. हो, असं वागतेस तू? हो. मग तुझ्यात आणि भुवनेश्वरी मॅडम मध्ये काय फरक आहे ग? अरे एक्सक्यूज मी, काय अशी समोरच काय थांबवताय गाडी? तुमच्यासाठीच गाडी थांबवली होती मॅडम. काय मदन, मॅड. खरंच मॅड आहेस तू. आत्ता कळलं तुला? आत्ता जास्त जाणवतंय. अरे काय तू अशी अचानक इथे समोर गाडी थांबवलीस? घाबरलो आम्ही दोघी. आणि दरवेळी गाडी काय बदलतोस रे?
अक्ष तुला माहिती आहे ना मला गाड्या किती आवडतात ते. कार रेसिंग इज माय पॅशन यार. म्हणजे असा मोकळा रस्ता, माय कार अँड मी, सुसाट. ते सगळं ठीक आहे, पण ही अमेरिका नाही, आपला देश आहे, जरा जपून चालवत जा. हा, हो माहितीये. सॉरी मॅडम. आता काय फाईन मारणार का मला? मी काय ट्रॅफिक पोलीस आहे, शिक्षिका आहे मी. ओके काळजी घेईन मी. पण तू काळजी करू नकोस हा. तुला काही उधळणार नाही. बस सोडतो तुला. कुठे जायचंय? नाही नको, आम्ही जातो. बसा ना, सोडतो ना मी. नाही खरंच ठीक आहे, आम्ही रिक्षाने वगैरे जाऊ. अक्ष तसंही मला काही काम नाहीये इथे, आणि रिक्षाही थांबत नाहीये कुठली. उन्हात थांबशील आणि चक्कर येईल, नंतर मलाच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागेल परत. अरे पण वहिनी मी काय म्हणते, तेवढं म्हणताय तर जाऊयात का आपण? उशीर नको व्हायला आपल्याला. बहिणी बघा तुम्हीच सांगा ताईला, ऐकतच नाहीये माझं. काळजी घेत नाही अजिबात स्वतःची. त्या दिवशी अशीच उन्हात उभी होती आणि चक्कर येऊन पडली. प्लीज. मॅड? हा मॅड. म्हणजे मी मॅड आहेच आहे, पण मी मॅड पण आहे. म्हणजे काय नाही. हाय, मी मॅड. मी मदन. ओ हाय. ही मला मॅड म्हणते. शाळेतला मित्र यायचा. आता भारतात नसतो, US ला असतो. अच्छा. ताई, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही भेटले तुम्हाला मदत मागतोय. अहो बोला ना. थँक्यू. यांना प्लीज गाडीत बसायला सांगाल का? अरे ते काय, ही माझं काही ऐकतच नाही. आता एवढी मोठी गाडी आहे, त्यात एवढी जागा आहे, पण ही काय आतमध्ये बसणारच नाहीये. झाली तुझी नौटंकी सुरू? मी बंद कधी केली होती? काय? चला बसा आता लवकर. कुठे सोडायचं सांगा. अरे नाही, खरंच नको. वहिनी चला ना, जाऊयात आपण. मला नाही वाटत इथे रिक्षा मिळेल आपल्याला, आणि उशीर झाला तर निघून जातील ते. चालणार आहे का तुम्हाला? चला ना वहिनी. बरं ठीक आहे जाऊया. ओके. कुठे जायचं? फॅक्टरी. कुठली फॅक्टरी? कोणाची फॅक्टरी? कसली फॅक्टरी? अरे हो सांगते, थांब. आधी निघूया का आपण? एक मिनिट. तरी म्हणलं दिस उजाडला, अजून आली कशी नाही? ताई 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 करत. अगं ताई, तुला कवा एकदा भेटते असं झालं बघ मला. एकाच घरात राहतो ना आपण. हा, रोज भेटतेस, भेटण्याचं एवढं काय कौतिक? ताई अगं, मी लई मोठा खजिना आणलाय. पर तू काल रात्री लेट आलीस ना? तरी मी रात्री आलते, पण तू झोपली होतीस वाटतं. काल डोसक्याचं नुसतं भज झालतं त्या पोलीस स्टेशनात जाऊन. कुणाशी बोलायची इच्छा नव्हती, आम्हाला एकांत पाहिजे होता. झोपलो होतो. वय ताई, पर तू त्या मास्तनीला सोडू नगस. अगं तिनं तुझ्या विरुद्ध तक्रार केली म्हणजे तिची मजल बघ कुठपर्यंत गेली. मारू दे, त्यासने किती माकड उड्या मारायच्यात तेवढ्या. शेवटी त्यांचे दोर आमच्या हातात आहेत. कधी आवळायचं आणि कधी सैल सोडायचं हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. ताई, त्यो दोर तू तिच्या गळ्याभोवती असा काय आवळ? पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी ती तडफडली पाहिजे. योग्य वेळ आली की आम्ही तेच करणार आहोत. अगं ताई, आत्ता ती योग्य वेळ आली.